रावेरमध्ये एकनाथ खडसेंचं वर्चस्व कायम. एकनाथ खडसेंच्या पाठबळामुळे रक्षा खडसेंचा विजय. खडसेंच्या घर वापसीमुळे विजयाची हॅट्रिक कायम. सोलापुरात हुकुमशाहीचा पराभव. विजयानंतर प्रणिती शिंदेंचा भाजपवर निशाणा. तर सोलापूरकरांचं स्वप्न पूर्ण करण्याचा व्यक्त केला विश्वास. जनता राहुल गांधींच्या पाठीशी आहे. भारत जोडो यात्रेमुळे परिवर्तन झालं. नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास. लोकशाही बळकट करण्यासाठी माझी लेक तुमच्या स्वाधीन करतोय. सुशील कुमार शिंदेंची प्रतिक्रिया. जरांगेंची भेट घेऊन येताना खासदार बजरंग सोनवणेंच्या गाडीचा अपघात. सोनवणे सुखरूप असल्याची माहिती. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींचं केलं अभिनंदन. इटलीच्या संबंधांसाठी आपण एकत्र काम करून, मेलोनी यांनी केलं ट्विट. जनतेच्या अपार प्रेमाबद्दल राहुल गांधींनी मानले जनतेचे आभार. दोन्ही ठिकाणचा खासदार राहायला आवडलं असतं, राहुल गांधींनी व्यक्त केली इच्छा. शेतकऱ्यांसाठी लोकसभेत जायचं होतं, मात्र शेतकऱ्यांनी साथ दिली नाही. राजू शेट्टींनी पराभवानंतर व्यक्त केली नाराजी. अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या पराभवानंतर वानखेडेंच्या कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष. कार्यकर्त्यांनी साजरा केला विजय उत्सव. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणेंचा 47,000 मताधिक्यानं विजय. भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष. निवडणुकांचा परिणाम सोनं चांदीच्या दरावर. सोन्याचे दर 700 रुपयांनी वधारले, तर चांदीच्या दरात 1,000 रुपयांची घसरण. चाळीसगाव बाजार समितीत कांद्याला उच्चांकी भाव. चांगला भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. पुण्यात 2 तास झालेल्या पावसानं रस्त्यावर पाणीच पाणी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पावसामुळे पुण्यातील विमान उड्डाण रद्द. डेहराडून, लखनौ, दिल्ली, बंगळुरूला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल. मुंबईतील अनेक भागात पावसाची हजेरी. मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, तर पहिल्याच पावसात काही भागात साचलं पाणी. सिल्लोड, फुलंब्री आणि कन्नड तालुक्यात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता. भुसावळमध्ये 2.5 तास पावसाचा धुमाकूळ. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. नागपूरच्या सीताबर्डी परिसरात नामांकित कंपनीचे बनावट मोबाईल ॲक्सेसरीज जप्त. 79 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल.